दीपाताईने म्हटलं, की लोकार्पण मी सुरुवातीला म्हणणार होतो. तर लोकार्पण मी सुरुवातीला म्हटलंही होतं, पण त्यावेळेला माझा माईक अधून-मधून म्यूट होत होता. त्यामुळे तो लोकार्पण शब्द लोकांपर्यंत पोहोचलाच नाहीये. त्या शब्दाचं लोकार्पण झालेलं नाही. आणि संध्याकाळची कविता ही आपण कार्यक्रमाची संध्याकाळची होईल ना आपली या म्हणजे जरी रात्री असला, तरी त्या समारोपाला मी त्या 2 ओळी म्हणणार आहे दीपाताई. यानंतर आपण सुवर्णाताईंना विनंती करूया. सुवर्णाताईंचं शेती आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये फार मोठं काम आहे. म्हणजे दीपाताईंच्या आवडत्या हिरव्या रंगाच्या सोबत त्या सतत असतात असं म्हणूया आपण. तर मी सुवर्णाताईंना विनंती करेन, की त्यांनी या ठिकाणी आपलं आज मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? कारण मी होय, होय. फार पेरिफेरीवरून बोलते आहे आणि मला खूप डिस्टर्बन्स आहे इथे. आणि आमच्या आजूबाजूच्या कुत्र्यांचा आवाज खूप मोठा आहे माझ्यापेक्षा इथला. तर त्यामुळे त्यासाठी क्षमस्व. तर आजचा हा क्षण माझ्यासाठी फक्त अभिमानाचा असा नाहीये. तर दीपा बरोबर जो मी प्रवास आतापर्यंत करत आले, त्याच्या अभिमानासोबत एक अत्यंत भावनिक करणारा क्षण सुद्धा माझ्यासाठी आज इथे आहे. कारण दीपाच्या कुटुंबातले म्हणजे नंदू पासून म्हणजे तिच्या बरोबर मी सुद्धा सगळ्यांना अरे तुरे करते, त्याची सुद्धा क्षमा मागते. तर नंदू पासून आशाताईपासून विजयाताईंपासून यमाजी अजिंक्य अपूर्वपर्यंत सगळे मुक्ता नयन सगळे इथे आहेत. आणि या सगळ्यांना पाहून असा अभिमान आणखीन एक कौतुक सगळ्या अशा भावना आमच्या तिच्याबद्दलचा स्नेह माया आणि तिने जोडलेली माणसं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये दिसणार तिच्याबद्दलचं सगळं अभिमान आणि कौतुक यामुळे खूप भरून येत आहे. खर तर सध्याची आताची कोरोनाची परिस्थिती आणि आजूबाजूचं इतकं भय आणि म्हणजे भवताल आहे आपल्या भोवती सगळ्यांच्या आणि हे सगळं सुरू असताना एक काहीतरी एक आनंदाची झुळक आजच्या या कार्यक्रमानं मिळाली आपल्या सगळ्यांना. आणि आपलं सगळ्यांचं एक म्हणजे जसं एक स्ट्रॉंग आपल्या आयुष्यामध्ये एक व्यक्तिमत्व असतं आणि एक वीक पॉइंट असतो, तो म्हणजे दीपा देशमुख आहे असं मी म्हणेल. की दीपा म्हटलं की आपण हळवं होतो आणि दीपा म्हटलं की अभिमानाने आपलं ऊर असा भरून येतो. तर दीपाची आणि माझी ओळख सांगायची झाली तर 4-5 वर्षापूर्वीच आम्ही भेटलो, पण आम्ही अगदी बालपणीच्या मैत्रिणी असल्यासारख्या एकमेकींसोबत आहोत आणि एकमेकींना ओळखतो. तर ती माझी सख्खी मैत्रीण हे सांगायला मला जेवढा अभिमान वाटतो त्याच्यापेक्षा जास्त मी म्हणजे शब्दात मांडू शकत नाही तिच्याबद्दलच्या भावना. आणि मला व्यक्तही करता येणार नाहीत. म्हणजे मी कोणाच्या व्यक्तिमत्वाबद्दल 10 पानं लिहू शकेल, पण दीपाबद्दल मला सांगताना नाही जमत आहे जे मला सांगायचं आहे ते. तर मग दीपाला मी जरी मैत्रीण म्हणून ओळखत असले आणि लेखिका म्हणून ओळखत असले तरी दीपा ही माणूस म्हणून मला जी भावते ती मला महत्वाची वाटते. तिच्यामधला आपण लेखिका म्हणून वेगळा नाही करू शकत. नाहीतर आजकाल आपण जे पाहतो साहित्यिक आणि हे सगळे, तर ते लेखक म्हणून एक वेगळा कप्पा असतो त्यांचा, एक राजकीय एक वेगळा कप्पा असतो, त्यांच्या मित्रमंडळी बरोबर मित्रमैत्रीण म्हणून एक वेगळा कप्पा असतो, नातेवाईक म्हणून एक वेगळा कप्पा असतो. तर दीपा ही तशी नाहीये, ती अत्यंत पारदर्शी आणि ती जी माणूस म्हणून आहे तशीच ती कार्यकर्ती आहे, तशीच ती लेखिका आहे. आणि ते सगळं माणूस पण तिच्या सगळ्या शब्दातनं आपल्याला प्रत्येक वेळी दिसतं, तिच्या मुलाखतीतनं दिसतं, तिच्या स्टोरी टेलिंग मधनं दिसतं, तिच्या प्रत्येक गोष्टीतनं आपल्याला ते पण किंवा मानवतावादी दृष्टिकोन दिसतो. तर लेखिका दीपा देशमुख मला माणूस या दीपा देशमुख पासून किंवा माझी मैत्रीण दीपा देशमुख यापासून वेगळं करता येत नाही. तर आजची ही म्हणजे वेबसाईट जी श्वेतानी तयार केली, तर श्वेता खूप मला अभिमान वाटतो हे सगळं पाहताना की तू खूप सुंदर वेबसाईट तयार केली आहे. आणि दीपाच्या चुजी याच्या पुढे तू उभा राहिलीस आणि तिच्या सगळ्या हट्टीपणा पुढे पूर्ण तिचं सगळे छोट्या गोष्टी तिच्या शंका कुशंका याला तोंड देऊन तू छानपैकी वेबसाईट तयार केली. मी असले असते माझा पेशन्स तिच्याजवळ सगळा संपला असता आणि आता हे तूच कर असं मी म्हटलं असतं. एवढं मात्र नक्की. आणि आमच्या दोघीचा तो समान गुण आहे. आमचा पेशन्स कधी संपेल आम्ही सांगू शकत नाही. म्हणजे जिथे पाहिजे तिथे आमचा पेशन्स खूप आहे, पण काही गोष्टीत आम्ही दोघी खूप इम्पेशंट आणि उत्कट आहोत. तर हा कधी कधी गुणही ठरतो आणि अवगुणही. तर तिच्या त्या हट्टीपणा पुढे अपूर्व मी तू आपण टिकतो आणि कधी कधी तिला त्रास पण देतो. हे सगळं सांभाळून ती वेबसाईट तू खूप सुंदर बनवलीस. तर त्याच्यासाठी तुझं खूप कौतुक आहे आणि दीपा तुझा खूप अभिमान वाटतो या सगळ्याबद्दल. तर एक लेखिका म्हणून मला जी दीपा आवडते त्याच्यातले मी काही महत्वाचे 4 गोष्टी फक्त सांगते. की दीपा आपल्याला खूप छान लेखिका म्हणून माहित आहे, खूप अशी काय म्हणते कृतिशील कार्यकर्ती म्हणून माहित आहे. पण तिच्या लेखनाचं वैशिष्ट्य आणि तिच्या लेखनातले गुण वैशिष्ट्य पाहिजे म्हटलं तर तिच्यामध्ये असलेली अफाट बुद्धिमत्ता. म्हणजे तिने जी जिनियस सिरीज लिहिली ती खरोखर स्वतः एक जिनियस म्हणेल. कारण तिची जी निरीक्षण शक्ती आहे ती एका वैज्ञानिकापेक्षा कमी नाहीये.
म्हणजे ती जर वेगळं फील्ड तिने निवडलं असतं तर ती एक खूप सुंदर म्हणजे एक झाली असती. तिने कुठलंही फील्ड निवडलं असतं याच्याशिवाय, तरी ती त्याच्यामध्ये एक माइलस्टोन तिने निर्माण केलं असतं, एवढं मी गॅरंटीने सांगू शकते. तर तिची निरीक्षण शक्ती आणि कुतूहल विज्ञानाला आवश्यक आहे आणि आपल्या तिच्यामध्ये आहेत आणि अफाट बुद्धिमत्ता असल्यामुळे तिला आणि प्रतिभा तिच्यामध्ये, त्या प्रतिभेला रोजच्या दिवसाला त्याला घासून पुसून नीट करायचं असतं काही वर्षांपासून, ते तीच करत राहते. त्याच्या ती बिलकुल करत नाही. अभ्यासपूर्ण लेखन करण्यासाठी जी बैठक लागते, जे रेफरन्सेस लागतात, ते तयार करण्यासाठी तासनतास बैठण्याची तिची तयारी आहे. आणि कुठलाच विषय तिला वर्ज नाहीये. म्हणजे फक्त तिला भाषा, कविता, चित्रपट, संगीत, शास्त्र, कला, कुठलाही विषय द्या, त्याच्यामध्ये तिने लेखन केलं नाही असं मला वाटत नाही. आणि ती स्वतःला म्हणते की मला गणित वगैरे मला जमत नाही, असं नाही तसं नाही. पण तिने ज्या सोप्या भाषेमध्ये वैज्ञानिक संरचना आपल्याला सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहेत, ते पाहता तिला खूप छान विज्ञान आणि गणित समजतं आणि ती खूप चांगली गणितज्ञ होऊ शकली असती याची मला खात्री आहे. तर दीपाचं हे गुणवैशिष्ट्य आहे तिच्या लेखनाचं की तिची खूप खूप शुभेच्छा तिला. खूप खूप धन्यवाद सुवर्णाताई, की दीपाताई आहे तशी, की तुम्ही काही जास्त बोललेल्या नाही आहात, कमीच बोललेला आहात. फक्त आज आपल्याला वेळेची मर्यादा आहे म्हणून ते बोलणं जास्त वाटतंय. पण भरभरून बोलावं असं ती सगळ्यांवर प्रेम करत असते. त्यामुळे आपल्याकडूनही तितकं भरभरून निघत असतं. मी आधी म्हटलं होतं तसं इन्स्टॉलमेंटमध्ये थोडं-थोडं बोलत राहतो. तर तुम्ही सांगितलं, की दीपाताई म्हणजे आपुलकी, दीपाताई म्हणजे आपलं हक्काचं घर, हे जे सगळं तुम्ही बोललात ते अगदी खरं आहे. मला आठवतंय दीपाताईने मासकोणमध्ये जेव्हा काम करत होती, तेव्हा पालघरवरून तिने विरारला घर शिफ्ट केलं होतं आणि मला तिने फोन केला होता, "अरे, घर शिफ्ट केलंय आणि आपल्याला पुस्तकं लावायची आहेत, तर तू उद्या ये." तर मी दीपाताईला म्हटलं होतं, "दीपाताई उद्या नाही, मी परवा येतो." ती बोलली, "ठीक आहे, काही हरकत नाही. परवा ये. आपण परवा पुस्तकं लावू. तोपर्यंत मी बाकीचं काम बघते." आणि मी 2 दिवसांनी तिच्याकडे गेलो आणि असं मोठी बॅग वगैरे खांद्यावरती. ती बोलते, "अरे, हे काय? मी रूम शिफ्ट केलंय. तू काय एवढं तुझं सगळं बिराड घेऊन आला?" तेव्हा मी दीपाताईला सांगितलं, "दीपाताई, मी गोव्यावरून डायरेक्ट इकडे आलोय." ती बोलते, "अरे वेडा, मग घरी जायचं ना." दीपाताई हक्काने मला वेडा बोलू शकते. ती बोलते, "आधी घरी जायचं." म्हटलं, "नाही, तू बोलली ना पुस्तकं लावायचे. इथे आलो, इथून मी घरी जाईन. हे पण तर घरच आहे आपलं." म्हणजे इतका आपुलकी, इतका जिव्हाळा ती समोरच्याच्या मनात निर्माण करते आणि इतकी गट्टी तिने सगळ्यांशी जमवलेली आहे. म्हणूनच आज तिच्या लॉन्चिंगमध्ये आज आपण सगळे इतक्या प्रेमाने सहभागी झालेलो आहोत. यानंतर मी संजय पुजारी सरांना विनंती करतो, की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी मांडायचं आहे. मी दीपाताईची आणि त्यांच्या गट्टीविषयी सांगेन, की दीपाताईच्या जीनियस सीरीजची त्यांची खूप चांगली गट्टी जमली. इतकी चांगली गट्टी जमली, की त्यांनी जीनियस मालिका वाचून पुतळे आणि बोलक्या बाहुल्यांची निर्मिती केली. त्यांनी स्वतः अंतराळवीर कल्पना चावला यांच्या नावाने विज्ञान केंद्र सुद्धा उभारलेलं आहे. राष्ट्रपती पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे आणि अशी व्यक्ती आज आपल्यासोबत उपस्थित आहे आणि दीपाताईच्या लेखनाविषयी त्यांना जी असलेली आवड आहे, आज आपल्यासोबत ते शेअर करणार आहेत. संजय सर. हे संजय सरांनी बनवलेले जीनियस मालिका वाचून बनवलेले बाहुले आहेत. हे दाखवले जातात. त्याचा एक डेमो आपण सगळ्या वाचकांना आता आपल्या सगळ्या श्रोत्यांना इथे दाखवलेला आहे. संजय सर बहुतेक नाही आहेत मीटिंग मध्ये, पण त्यांच्या शुभेच्छा त्यांच्या बाहुल्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्यांनी केलेलं काम आणि जीनियसची त्यांची असलेली मैत्री ह्या रिव्ह्यूद्वारे आपण सगळ्यांना दाखवलेली आहे. पुन्हा आले तर आपण त्यांच्याशी नक्कीच गप्पा करूयात. यानंतर मी नयन कुलकर्णी यांना विनंती करतो, की मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत त्यांचं खूप मोठं काम आहे. किशोर मित्रच्या त्या संपादिकाही आहेत. तर त्यांनी आज दीपाताई विषयीची आणि दीपाताईच्या लेखनाविषयीची आपली मतं मांडावीत. हॅलो. नयन, माईक ऑन कर. ऐकायला येतंय? हो, येतंय. हा, आलं ऐकायला? हो. हा, छोटीशी एक सुधारणा करते. मी किशोर मित्रची संपादिका नाहीये.
हा गैरसमज होईल. किशोर मित्र या ट्रस्टची मी ट्रस्टी आहे, विश्वस्त आहे. हा कारण किशोर मित्र नावाचं मासिकही आहे, तर चुकून असं वाटायचं की मी त्याची संपादिका आहे. हं? तर लोकांचा नको गैरसमज व्हायला. सॉरी त्यासाठी. नाही नाही, सॉरी नाही, इट्स ओके. दीपा, काय बोलायचं ग, इतकं तुझ्या संबंधी सगळी तुझे मित्र मंडळी इतकं छान बोलतायत, इतकं छान भरभरून सांगतायत की फार बरं वाटतंय ते सगळं ऐकायला. खूप छान वाटतंय की आपली एक मैत्रीण किती सगळ्यांच्या मनामध्ये घर करून राहिलेली आहे. त्याचं फार कौतुक वाटतंय, छान वाटतंय. खूप तुझ्या संबंधी बोलायचं झालं तर खूप खूप म्हणजे खूपच बोलता येईल. पण आजच्या प्रसंगाला आपण एवढं नको बोलायला. तर मला थोडक्यात दीपाच्या बद्दल काय वाटतं, दीपाच्या कुठली प्रतिमा माझ्या मनामध्ये आहे, हे मला थोडं मी एक एक दोन दोन शब्दामध्ये सांगणार आहे. मला असं वाटतं की दीपा कशी आहे, तर दीपा मनस्वी आहे. दीपा कशी आहे, दीपा प्रेमळ आहे. दीपा संवेदनशील आहे. सगळ्यात महत्वाचं प्राणीप्रेमी आहे. तिला मांजरं कुत्री आवडतात. तो तिच्या आणि माझ्यातला मला वाटतं एक समान गुण आहे. दीपा कुणाशीही संवाद साधू शकते. त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव कामशेतच्या आमच्या शाळेत घेतलेला आहे. कुठल्याही शहरी असो नाही तर ग्रामीण असो, कुठल्याही व्यक्तीशी छान संवाद साधू शकते, कारण ती मनमोकळी आहे. तिच्या आत एक बाहेर एक असं काही नसतं. दीपा म्हणजे उत्कट व्यक्तिमत्व आहे, अतिशय उत्कट, तशीच उत्साही. आता या वेबसाईटवरनं आपल्याला कळतच आहे की तिची सौंदर्य दृष्टी ही किती छान आहे. सौंदर्य दृष्टी जपणारी आहे, पण त्याचबरोबर कुठेही भडकपणा नसणार आहे. कुठेही भडकपणा नाही तिच्या त्या दृष्टीत. दांडगी चिकाटी आहे तिच्याकडे. रात्र रात्र बसून ती लेख लिहिते, पुस्तकं वाचते. रात्री 12-1 वाजता सुद्धा छान गाणं रेकॉर्ड करून पाठवते. एक नाही दोन नाही, सुंदर गाणी रात्री रात्री. कशी तिची एवढी गाणी पाठ असतात मला कळत नाही. मला नेहमी आश्चर्य वाटते त्याचं. त्याचबरोबर ती खूप नीटनेटकी आहे, खूप नीटनेटकी आहे. आणि या सगळ्या गुणांच्या मुळे दीपा सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी आहे. तिच्या लेखनाबद्दल तिची मैत्रीण आता खूप भरभरून बोलली, ते सगळं अगदी अक्षरशः खरं आहे. मला वाटतं दीपा ह्यापेक्षा जास्त मला नाही बोलता येत. मला फार छान वाटतंय आज तुझी वेबसाईट सुरू झाली. आणि अतिशय औचित्यपूर्ण गोष्ट जी घडली आहे ती म्हणजे आज तुम्हा दोघींचं म्हणजे श्वेता आणि तू दीपा, तुम्हा दोघींचं कौतुक करायला तुमचे थोरले बंधू नंदकुमार जे आहेत त्यांनी आज या वेब डिस्कनेक्ट झालाय. पुढे जा. बहुधा काही तांत्रिक अडचण आलेली आहे. नयनताईंचा ऑडिओ दीपासारख्या छोट्या अशा छान छोट्या बहिणी तुम्हाला मिळाल्या त्याचा आम्हाला हेवा पण वाटतोय, पण आम्हाला मैत्रीण पण मिळाली आहे तशी. आणि तुमचं त्यासाठी अभिनंदन. आज सर्व इथे जेवढी जेवढी उपस्थित दीपाच्या प्रेमाखातर आपण जमलेले आहोत त्या सगळ्यांना आज किती आनंद झालाय. आपल्याला माहिती आहे दीपाचा प्रवास, त्या खडतर प्रवासातून ती आज इथपर्यंत आलेली आहे. याचं कौतुक प्रत्येकाच्या मनामध्ये भरभरून आहे. दीपा, यापुढे तू अशीच मोठी हो, भरारी मार आणि आम्ही सगळी जण छान कौतुकाने आम्हाला बघायला मिळू दे. धन्यवाद. धन्यवाद नयन कुलकर्णीजी. यानंतर दीपक पळशीकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. पुणे वेदचे संचालक आहेत ते. सरांचा स्क्रीन ऑन दिसतोय इथे. नमस्कार सगळ्यांना. आजच्या या दिवशी आता खरं म्हणजे इतके जणांनी दीपाताईंबद्दल बोलतायत, तर
दीपाताईंच्या आणि माझी मगाशी ज्यांनी ओळख करून देतात, दीपाताई केव्हा आयुष्यात आल्या खरंच कळलं नाही. काही व्यक्ती आपल्या जीवनात अगदी अचानकपणे येतात आणि मग ते सगळं आपलं भावविश्वच ते व्यापून टाकतात. तर असे भावविश्व वापणारी दीपाताई हे अतिशय उत्तम लेखिका आहे. त्याचा परिचय मला तिच्या परिचय होण्याच्या अगोदरपासूनच आहे. म्हणजे त्यांची पुस्तकं मी अगोदर वाचली होती, पण प्रत्यक्ष अशी ओळख झाली नव्हती. आणि त्या ओळखीचं निमित्त झालं वेद. आणि वेदमुळे दीपाताई आणि आमची चांगली गट्टी झाली, चांगली छान मैत्री झाली. आणि त्याच्याही मैत्रीच्याही पलीकडे एक वेगळंच नातं आमचं त्याच्यामध्ये निर्माण झालेलं आहे. अनेक वेळेला दीपाताई फोन करतात, बोलतो आम्ही एकमेकांशी. त्यांच्या मनातल्या ज्या भावना असतात त्या व्यक्त केल्या जातात आणि त्याच्यावर आम्ही एकमेकांशी व्यक्त होत असतो. दीपाताई या चतुरस्र लेखिका आहेत हे सांगण्याची आता गरजच नाही. पण मला ना काही गोष्टी दीपाताईंचं खरंच म्हणजे कौतुक वाटतं किंवा काय म्हणूया की त्यांच्याबद्दल जो आदर असतो ना तो दोणावतो माझ्या मनामध्ये. एक तर त्यांची अतिशय विस्मयकारी अशी स्मरणशक्ती आहे. खूप प्रचंड आहे. म्हणजे त्या म्हणजे आता मी वेदच्या ह्याच्यात मी बघितलेलं आहे की वेदचे कार्यक्रम होत असताना अनेक मुलाखती होत असतात. त्या 2 दिवसामध्ये त्या मुलाखती झाल्या की संध्याकाळी जातात घरी आणि त्याच्यावर मोठा छान रिव्ह्यू लिहितात. मी दीपाताईंना विचारलं की दीपाताई तुम्ही हे कसं करतात? तुम्ही तर काही नोट्स लिहून घेताना मला दिसत नाही आणि एवढं तुम्ही मोठं कसं लिहितात? तर दीपाताईंनी मला उत्तर दिलं होतं की मी माझ्या बोलण्याच्या स्पीडने टाईप करू शकते. हे सुद्धा खरं एक विस्मयकारी असं होतं की बोलण्याच्या स्पीडने ते टाईप करू शकतात. दीपाताईंच्या ना माझ्या म्हणजे अलीकडचेच एक असं होतं की त्याच्यातून त्यांच्या मनाची रुजुता, त्यांच्या मनाची कोमलता, त्यांची भावनिकता ही मला जास्त भावली. ती म्हणजे दीपाताईंचे मित्र आणि त्यांच्यामुळे माझी ओळख झाली होती असे अप्पा जेव्हा गेले, त्यावेळेला त्यांनी मला लगेच फोन केला होता आणि आम्ही जे बोललो, त्याच्यावरून मला त्यांच्या मनाच्या रुजुतेची कल्पना आली, त्यांच्या मनाच्या भावनिकतेची कल्पना आली आणि ते मैत्रीची जपणूक कशी करतात. खूपच असं मैत्रीची जपणूक करणारे ते व्यक्तिमत्व आहेत असं मला वाटतं. आणि हे सगळ्यांना आपल्याला अनुभवच आहे की खूप चांगल्या ते मैत्रीचे जपणूक ते करतात. त्यांची चिकित्सक वृत्ती मला खूप आवडते. खूप चिकित्सक आहेत त्या. काही वेळेला आम्ही राजकीय याच्यावर सुद्धा बोलतो तेव्हा सुद्धा त्यांची मतं आणि माझी मतं अशी बरीचशी जुळतात. आणि ती चिकित्सक वृत्तीच ही त्यांच्या अनेक पुस्तकांची लेखन जे आहे त्यामुळे ते झालेलं असावं असं मला वाटतं. त्यांच्या गुजगोष्टी या पुस्तकातून त्यांच्या मनाची एक वेगळा पैलू माझ्या पुढे आलेला आहे. आणि दीपाताईंचं वेदच्यासाठी जे आम्हाला हे आहे की म्हणजे आता ते वेदच्या तर आमच्या एक परिवारातल्याच आहेत खरं सांगायचं तर. पण दीपाताईंच्या लेखनामुळे आमच्या वेदला अनेक नवीन तरुण हे व्यासपीठावर आम्हाला आणता आले. त्यामध्ये आता इथे जयदीप आहे, तो सुद्धा दीपाताईंच्या ओळखीमुळेच आपल्याला आला हे. किंवा अगदी आता संजय पुजारी सर आहेत, त्यांची पण त्यांच्यामुळेच ओळख झाली आहे. अशा अनेक तरुणांशी, विशेषतः ते तरुणांशी जे जोडले त्यांचं नातं ते खरंच एक वेगळं आहे. म्हणजे कसं होतं पुष्कळ वेळेला आपण असं म्हणतो की त्याचं एक जनरेशन गॅप म्हणतो आपण, पण त्यांच्यामध्ये जनरेशन गॅपच नाहीये. ते कोणत्याही जनरेशनशी जोडून घेतले जातात आणि हे त्यांचं एक मोठं वैशिष्ट्य मला त्यांचं जाणवतं. राजकीय बाबतीत बऱ्याच वेळेला घुसमट होते त्यांची सुद्धा, माझी सुद्धा, तेव्हा आम्ही एकमेकांशी बोलत असतो. पण कुठेही त्यांची रुजुता कधीही सोडत नाही. ते मला खूप त्यांचं वाटतं चांगलं. दीपाताईंचा आणि आता अलीकडे आता आमचा 100वा वेद होता 2 वर्ष मागच्या वर्षी. त्यावेळेला दीपाताईंना मी अशी विनंती केली होती की आपल्याला एक 100व्या वेदसाठी एक मोनोग्राम तयार करायचा आहे. तर आपल्याला लेखक आणखी संपादक अशी मंडळी आपल्याला तुमच्या परिवारातून द्या. लगेच यमाजीची आणखीन दीपाताईंची आमची बैठक झाली. चहा पिता पिता गप्पा झाल्या
आणि काही दिवसातच दीपा त्यांनी पूर्ण जो आराखडा तयार करून दिला होता, सगळ्या 50-60 लेखकांना एकत्र केलं होतं, त्याच्यात कोऑर्डिनेटर्स एकत्र केलं होतं. अ, हे अतिशय खरंच म्हणजे मी विचार करतो की हे का शक्य झालं, तर ह्या त्यांची या सगळ्या लोकांच्या बरोबर असणारी मैत्री ही त्याला जास्त कारणीभूत ठरली असं मला वाटतंय. पण मध्ये या कोरोनामुळे तो होऊ शकला नाही ईदचा कार्यक्रम, त्यामुळे ते थोडं पुढे गेलेलं आहे. जेव्हा केव्हा होईल तेव्हा आपण ते सगळं होईलच पुढे. पण दीपाताई तुमच्या या लेखकाच्या जी आपण वेबसाईट आहे ती खूप आवश्यक होती. तुम्ही असंख्य ठिकाणी व्याख्यानं तुमची आहेत. वेद कट्ट्यावर तुम्ही अनेक मुलाखती घेतलेल्या आहेत. त्याही कदाचित या वेबसाईटवर असते. आपण मॅक्स वुमनने ते रेकॉर्ड केलेलं होतं तुमचं सगळं, तर त्यांच्या नसेल तर तुम्ही ते खरं मागवून त्याच्यावर अपलोड करा. असेलच असं मला वाटतं, पण ते नसेल तर करावं. आणि या वेबसाईटचा उपयोग सगळ्यांना खूपच मोठ्या प्रमाणात होणार, अभ्यासकांना होणार आहे, विद्यार्थ्यांना तर होणारच आहे याच्यातून. कारण की अनेक पुस्तकं अशी आहेत की जी विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचलेली आहेत आणि ती काहींना पोहोचली नसतील तर या माध्यमातून ते पोहोचू शकतील. याच्या पुढचं पाऊल दीपा त्यांनी आता त्यांचं एक ऍप डेव्हलप करावं असं मला वाटतं. वेबसाईटच्या जमाना आता मागे गेलेला आहे, त्यामुळे वेबसाईटच्या जमान्यातून बाहेर पडून आता ऍपच्या कडे जावं अशी माझी मनापासून मला वाटतं. दीपाताई तुम्ही मला इथे आता हे बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल मी खरं सांगायचं तर खूप कृतज्ञ आहे तुमचा. तुमची मैत्री अशीच वृद्धिंगत राहो. वेदवर आपलं तुमचं जे प्रेम आहे ते असंच वृद्धिंगत राहो. आणि हे सगळी आपली जे मित्र मंडळी आहेत त्यांचा हा एक जो समूह एक परिवार आहे तो सतत अशाच रीतीने राहो. आणि तुमच्याकडून तरुणांना एक नवीन काय एक पुढे जाण्यासाठी वाव मिळावा, असं तुमच्याकडून प्रेरणा मिळावी अशी इच्छा करून मी आज सगळ्यांचं विशेषतः श्वेताताईंचं मी खरंच कौतुक करतो, आभार मानतो की त्यांनी दीपाताईंची वेबसाईट तयार केली आणि त्यानिमित्ताने एक जुनं जे ऋणानुबंध होते भावा बहिणींचे ते इथे जुळले गेले. तेही या वेबसाईटचं एक अतिशय महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे असं मला वाटेल की इतरांच्या पेक्षा हे दीपाताईंच्यासाठी असणारं कॉन्ट्रीब्युशन खूपच मोठं आहे आणि ते खूपच मनाला असं भावणारं असं आहे. तर दीपाताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नवीन नवीन पुस्तकं तुमची हो अशी मनापासून इच्छा. आपलं टेस्ला आणखी एडिसन राहिलेलं आहे. यावं तर धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद दीपक सर. आता आपण जनार्दन सर, एक 2 मिनिटं मला एक थोडंसं बोलायचं आहे. हो 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 दीपाताईंच्या विषयी प्रत्येकालाच भरभरून बोलायचंय, कारण दीपाताईंनी प्रत्येकाच्या आयुष्यात एक असं वळण आहे दीपाताई म्हणजे जे त्या आयुष्याला समृद्ध करते. तर मला प्रत्येकाला अशी विनंती करायची की आपला हा कार्यक्रम बराच वेळ चालत आहे आणि हे आपण भरभरून बोलणारच आहोत, पण त्या जर मोजक्या शब्दात जर व्यक्त झाल्या तर प्रेक्षकांनाही त्या हव्या हव्याशा वाटतील आणि वेबसाईट सगळ्यांच्या पर्यंत पोहोचण्याला जास्त मदत होईल असं मला वाटतं. सो एक छोटीशी विनंती करून मी थांबते. थँक्यू सर. आपण पुणे वेद कडून आता लातूर वेद कडे जाऊया. धनंजय कुलकर्णी सरांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचंय. आता कार्यक्रमाची वेळच आपण अशी निवडली आहे की ती सगळ्यांना सोयीची व्हावी. आता सोयीची असं आहे की मोबाईल सगळ्यांच्या सोयीचा आहे, त्याच्यामुळे ही वेळ सगळ्यांना सोयीची आहे. या काळात सगळेजण मोबाईलशी खेळत असतात, त्याच्यामुळे ती खेळण्याची वेळ आपण निवडली. तरी आपण थोडंसं कमी बोलून दीपाताई विषयी भरभरून बोलूया. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आता जी सूचना दिली तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करून 4 गोष्टी बोलतो. दीपा लेखिका म्हणून अनेकांनी अनेक बोलले असेल. दीपा एक व्यक्ती म्हणून माझी एक मैत्रीण म्हणून एकूण तिच्या या पूर्ण प्रवासाकडे मी कसं पाहतो हे या निमित्ताने सांगायचा हा टप्पा आहे. मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये टप्पे असतात आणि दीपाई जवळपास 60ला आलेली आहे. त्यामुळं आता एक जो टप्पा आहे की एकदा थांबून आपण आतापर्यंत पण काय काय केलं, जर्नी सो फार, हा केव्हा तरी कुठेतरी त्याचा एक धांडोळा घ्यावा लागतो. आणि मी या वेबसाईटकडे या दृष्टीने पाहतो की तिनं आतापर्यंत जे काही केलं
बरं वाईट खरं खोटं चांगलं हे जे सगळं आहे ते सगळं तिनं समुचित स्वरूपात एका ठिकाणी मांडलं आणि तीही स्वतः बघतीये की मी काय काय केलं, एकत्रपणे ती बघते आणि ती आपल्याला दाखवतीये. वेबसाईटचा मी अर्थ या अर्थाने घेतला, त्यामुळे ती चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, तिच्या या निमित्ताने मी वेबसाईट या गोष्टीला बहिर्मुखता या अर्थाने बघतो. एक्स्ट्रोवर्टनेस, त्याला दोन गोष्टीने बघितलं जाऊ शकतं की एक आपण म्हणू शकतो की एक पब्लिसिटीचा भाग असू शकतो, किंबहुना त्याही पेक्षा जास्त मी जो घेतो आपण त्या व्यक्तीला ओळखतो त्यामुळं ती बहिर्मुखता आहे. म्हणजे खरं सर्जनशील असलेल्या व्यक्ती ह्या इंट्रोवर्ट असतात म्हणूनच काही जन्मतं असं म्हटलं जातं. पण ते देखील एक्सप्रेशन जे आहे ते लोकांपर्यंत ज्यांच्यासाठी केलेलं आहे, एकदा व्यक्त झाल्यानंतर ते समाजाच्या मालकीचं होतं, लोकांच्या मालकीचं होतं. त्या अर्थाने ते कुठेतरी भिंतीवर चिकटवावं लागतं. ही भिंत तिने करून दिली, खूप चांगली गोष्ट आहे. तिलाही त्याचा फायदा होईल, आपल्यापेक्षा जास्त तिला होईल, मग आपल्याला होईलच. दुसरी एक गोष्ट आहे, मला पु ल देशपांडेचं एक वाक्य आठवलं की माणसाच्या सुसंस्कृतपणाची व्याख्या काय, तर अखंड कुतूहल असणं, डोळ्यामध्ये अखंड कुतूहल असणं ही सुसंस्कृतपणाची व्याख्या असं म्हटलं जातं. त्या अर्थाने हे वचन किंवा ही उक्ती ही दीपाला लागू पडते. तिला प्रत्येक गोष्टीत रस आहे. जो रसरशीतपणा आहे एकूण जगण्यातला, तो मला वाटतं त्या निर्मिती मागची प्रेरणा आहे तिची. तिनं कोणत्याही चौकटीत घेतलं नाही. हा माझा आक्षेपही आहे आणि ही कॉम्प्लिमेंट आहे, तिला पाहिजे तसं तिने घ्यावं. तिनं कोणत्याही चौकटीत बांधून घेतलं नाही. ही एक माझी तिच्याकडे सातत्याने असलेली तक्रार आहे की चौकटीत बांधून घे. इजम या अर्थाने म्हणत नाही, पण कुठेतरी चौकट असली पाहिजे. पण हा जो रसरशीतपणा आहे, त्यातला नेटकेपणा आहे, ही गोष्ट खूप चांगली आहे. एकतर या व्यक्तीने आयुष्यात इतकं भरभरून आयुष्य जगलेलं आहे. भरभरून याचे अनेक अर्थ आहेत. पण आपण असं करूया, इतकं वैविध्यपूर्ण आयुष्यातून मार्गक्रमण केलेलं आहे. त्यामुळं त्या सगळ्या प्रसंगातून तावून सुलाखून निघून ती आज जी कणखरपणे उभी आहे ना, ती स्वतःच्या अनुभवाच्या शिदोरीवर उभी आहे. त्यामुळे जे काही आता बाहेर येतं आणि जगाकडे बघायचं एक जो दृष्टिकोन तिचा विकसित झालाय, तो मला वाटतं खूप चांगला गुण आहे तिच्यातला. आणि त्यातला एक सगळ्यात मला जो आवडणारा, तिच्या माझ्यातला तक्रारीचं आणि पण प्रचंड आवडणारा गोष्ट आहे, ती कोणत्याही क्षणी तटस्थ होऊ शकते. आणि मला वाटतं हा गुण इतका अभावाने आहे. तिने आणि मी मिळून एक REBTचा कोर्स केला होता डॉक्टर नाडकर्णीकडे. तर ते कोर्स दोघांनी केला, पण ते मला नाही जमलं अजून. तिला जमतं ते. ती सहजपणे त्या गोष्टीतून म्हणजे तेवढा इन्व्हॉल्वमेंट असताना गुंतून पडणं, ही गोष्ट तिच्याच्याने होत नाही. ती त्याचं एक प्रपोर्शन आहे. ती प्रपोर्शनचं भान तिला खूप परफेक्ट आहे. मग ते रिलेशनशिप मधले असो, लेखनामधले असो किंवा कोणतेही जगण्यातल्या सगळ्या दालनातली एक प्रपोर्शन ही तिच्याकडे इक्वेशन परफेक्ट आहेत. त्यामुळे कुठेही तिला इम्बॅलन्सचा सामना करावा लागला नाही. हे एक माझं आकलन आहे त्या बाबतीत. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगून मी थांबतो की नेहमी असं एक प्रवाद आहे, बुद्धी आणि भावना, की आपल्या भारतीय लोकांविषयी असं एक सरसगटपणे म्हटलं जातं की आपली माणसं जी आहेत, आपण भारतीय लोक हा भावनेने विचार करतो आणि तो जो विचार येतो तो राबवण्याकरता बुद्धीचा वापर करतो. एक्झॅक्टली उलट करतो आपण. पण हिच्या बाबतीत एक गोष्ट चांगली आहे, ही खूप प्रयत्नाने बुद्धिवादीच आहे, बुद्धीनेच ती विचार करते, ती भावनेच्या गुंत्यात अडकत नाही. तिचे आता वर्णन तिच्या मैत्रिणींनी अजून खूप करतील, करू बापडे ते त्यांच्यापाशी. पण मला जे वाटतं ती अत्यंत तटस्थ, म्हणजे कोणत्या क्षणी विड्रॉ व्हायचं हे स्किल जे आहे ना, हे भल्याभल्याला जमत नाही, हे तिला जमतं. म्हणून ती ताजीतवानी राहिली. एवढ्या सगळ्या अनुभवानंतर देखील तिच्यात कटुता हा प्रकार नाहीये. तिला असं वाटतं की याचा रोल संपला, ही रिलेशनचं काही असो, म्हणजे जे काही गोष्ट आहे ही या ठिकाणी थांबली. फुल स्टॉप घेताना तिला अजिबातही काही वाटत नाही, नसावं असं माझं एक आकलन आहे. आणि ही गोष्ट आहे, जाता जाता फक्त एक अपेक्षा आहे जी मी तिला नेहमी प्रत्यक्ष भेटताना थोडं भांडून आम्ही बोलतो, की आता या टप्प्यानंतर तू जरा धडका मारायला शिक, असं मी तिला नेहमी सांगतो. ते पोटेन्शियल आहे तिच्याकडे, प्रचंड पोटेन्शियल आहे, ते वापरलं गेलेलं नाहीये. कारण लेखक कवी म्हणजे अगदी पाश सारखा कवी असो किंवा नारायण सुर्वेपर्यंत असो, किंवा तिनं जिचा उल्लेख करून तिचं निवेदन केलं, त्या डांगेंचा उल्लेख, ते काल त्यांची जयंती झाली, पुण्यतिथी झाली, ते देखील माणूस अत्यंत रसरशीतपणे होता. पण आता ज्या कालखंडामध्ये आपण जातोय ना, तेव्हा मांडणी करून भागणाऱ्यांनी आपल्याला धडका द्याव्या लागतील. त्या दृष्टीने देखील कुठेतरी खूणगाठ बांध ग बाई, एवढं माझं तिला सांगणं आहे. धन्यवाद. धन्यवाद धनंजय सर.
दीपाताईने सुरुवातीलाच सांगितलं होतं, की जितकी जुनी मैत्री आहे, त्या जुन्या मैत्रीच्या अनुषंगाने तुम्ही तितकं छान आणि अधिकारवणीने बोललातही. यानंतर या प्रकाशन सोहळ्यामध्ये आपण एका प्रकाशकासोबत गप्पा करणार आहोत. मी अरविंद पाटकर सरांना विनंती करतो. मनोविकास प्रकाशनचे प्रकाशक अरविंद पाटकर सर. आणि पाटकर सरांना पुन्हा प्रश्नोत्तराचा वेगळा तास करण्यापेक्षा मी याच्यातच सांगतो, की दीपाताईला तर सगळेजण ओळखतात एक व्यक्ती म्हणून, लेखिका म्हणून, सामाजिक कार्यकर्ती म्हणून. पण तिच्या लेखनाशी तुमचा झालेला परिचय आणि तिचा एक लेखन प्रवासाचे तुम्ही आता खूप काळ साक्षीदार आहात. तर त्याविषयी तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करावं, अशी एक विनंती. मुक्ताताई स्क्रीनवर आहे दिसतात. आणि आता अनेक जणांनी तिच्या स्वभावाची वैशिष्ट्य सांगितली किंवा एकूण तिने पुढे काय करावं याची अपेक्षाही सांगितल्या. आणि खरं तर मला तिची अजून ओळख व्हावी, तिच्या संबंधामध्ये आलेल्या अनेक ज्या व्यक्ती आहेत ती ओळख व्हावी म्हणून मी या कार्यक्रमात अगदी उत्सुकतेने सहभागी झाले. कारण तिच्या लेखनातून तिने केलेल्या मेहनती मधून आणि हे सगळं मी खूप जवळनं बघितलंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिची ही वेबसाईट करण्याची जी कल्पना आहे तर ती प्रत्यक्षात आणणारी जी तिची छोटी बहीण आहे त्या सगळ्यांचं आणि त्या निमित्ताने तिचा कुटुंबातल्या बाबाची ओळख होणं, तिच्या मित्र परिवारामधल्यांनी तिचं जे काही वर्णन केलं तिच्या स्वभावाचं ते सगळं मला समजून घ्यायला फार छान वाटलं. आणि तिच्या या वेबसाईटला मी पूर्णपणे शुभेच्छा देते. आणि आमच्या मैत्रीच्या वाटचालीमध्ये टेक्निकली मला पण ती नेहमी आता हे कर आता ते कर असं सांगत असते. तर हा सगळा प्रवास तिचा पुढचाही नक्कीच चांगला होईल. उरक प्रचंड आहे तिच्यामध्ये. त्याच्यामुळे तिचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करते आणि या वेबसाईटलाही तिला भरपूर जण त्याच्यातनं प्रेरणा घेतील, माहिती घेतील आणि नवीन लोक जोडल्याबरोबर नवीन गोष्टी पण पुढे घडतील अशी अपेक्षा आणि शुभेच्छा व्यक्त करते. पाटकर सर माईक सुरू करा. येतोय का आवाज? हो येतो. नमस्कार. दीपा देशमुख यांची वेबसाईट आपण सुरू केलेली आहे. त्याचं आता लोकार्पण झालेलं आहे आणि या निमित्ताने त्यांना एक मोठे बंधू आहेत आणि एक धाकटी बहीण आहे हे आपल्या सगळ्यांना समजलं. खरं म्हणजे त्यांचा आणि मनोविकासचा आमचा परिचय गेली 10-11 वर्षाचा आहे. पण त्यांना सगळे सख्खे इतके जवळचे आहेत की आणखी सख्खा भाऊ आहे आणि सख्खी बहीण आहे ह्याचा कधी विचारच मनात आलेला नाही. कारण त्यांच्याशी मैत्री झाल्यानंतर प्रत्येक जण त्यांचा सख्खाच होतो. मग तो मित्र होतो, तो भाऊ होतो, ती बहीण होते, तो मुलगा किंवा मुलगी होते. हे सख्खेपणाचं नातं हे कायम आम्ही बघत आलेलो आहोत. त्यामुळे आणखी कोणी सख्ख आहे ह्याची कधी कल्पना नव्हती. ती आजच्या वेबसाईटमुळे सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे. ज्यांना माहिती होते त्यांचं ठीक आहे, ज्यांना माहिती नव्हतं त्यांची आज नव्याने ओळख या निमित्ताने झालेली आहे. मला वाटतं आमच्या मनात पुस्तकापासून अच्युत गोडबोलेंचं मनात पुस्तक जेव्हा आम्ही स्वीकारलं, पण त्याच्या अगोदर मुक्ता मनोहर यांचं एक पुस्तक आम्ही प्रकाशित करायचं ठरवलं. तेव्हा महानगरपालिकेच्या त्या हॉलमध्ये दीपा देशमुख आणि आमची पहिली अशी साधारण ओळख झाली, जिथे मी मुखपृष्ठ दाखवण्यासाठी आलो होतो आणि त्या मुखपृष्ठावर थोडीशी चर्चा झाली होती. पण असं पुढे ह्यात मनोविकासमध्ये येतील, लेखिका होतील असं त्यावेळी काही वाटत नव्हतं. किंबहुना त्यांच्याकडे त्यावेळी फक्त कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातूनच मी बघत होतो. कारण मुक्ता मनोहर यांच्या बरोबर असणाऱ्या
जवळजवळ सगळे व्यक्ती हे चांगले कार्यकर्ते असू शकतात, कार्यकर्ते आहेत असं म्हणत होतं. पण ज्यावेळी अच्युत गोडबोलेंबरोबर मनात पुस्तकाची चर्चा सुरू झाली आणि गोडबोले सरांबरोबर दीपा देशमुख ज्यावेळी यायला लागल्या, तेव्हा ओळखीचं रूपांतर हे हळूहळू खूप चांगल्या मैत्रीत व्हायला लागलं आणि मैत्रीचं रूपांतर त्या मनोविकासच्या कुटुंबाच्या सदस्या कधी झाल्या हेही समजलं नाही. आणि आज दीपा देशमुख या मनोविकासच्या लेखिका नाहीये, मनोविकासच्या कुटुंबातल्या महत्वाच्या सदस्य आहे. हे सांगताना खूप बरं वाटतं, अभिमानही वाटतो. आणि अनेक विषय त्या जशा सुचवत असतात, अनेक लेखक त्या सुचवत असतात, किंवा काही लेखकांची हस्तलिखितं आमच्याकडे आलेली असतात, तेव्हा त्यांचाही अभिप्राय या लेखकाबद्दल, या पुस्तकाबद्दल आम्ही घेत असतो आणि त्या अगदी प्रांजळपणाने मनात कोणताही किंतु परंतु न ठेवता त्या हस्तलिखिताबद्दल, त्या लेखकाबद्दल मोकळेपणाने त्या सांगतात, जेणेकरून अनेक वेळा खूप चांगले निर्णय घ्यायला मनोविकासला त्याचा फायदा होतो. हा खरं म्हणजे दीपा देशमुख यांचा मनोविकासासाठी असलेलं महत्वाचं योगदान आहे मला वाटतं. आणि या योगदानातूनच मनोविकास प्रकाशन आणि दीपा देशमुख, अच्युत गोडबोले यांच्याशी आमचं एक घट्ट मैत्रीचं नातं तयार झालेलं आहे. आणि आता तर अशी ओळख आहे की दीपा देशमुख मनोविकास प्रकाशन डोळ्यासमोर येतं आणि मनोविकास प्रकाशनाच्या महत्वाच्या लेखिका म्हणून दीपा देशमुख डोळ्यासमोर येतात. जसे अच्युत गोडबोले येतात तसे दीपा देशमुख येतात. त्यांच्या एका पुस्तकाच्या वेळी प्रचार आणि प्रसार करायला आम्ही दोघांनी महाराष्ट्रावर दौरा पण केला होता. अनेक ओळखी, अनेक प्रकाशन समारंभ या आम्ही एकत्रितपणे खूप केलेले आहेत. आणि त्या सगळ्या वेळचा अनुभव हा मनोविकासासाठी खूप सुखद आहे आणि लक्षात राहण्यासारखा आहे. आणि म्हणून पुढच्या सगळ्या कामासाठी आणि कार्यासाठी आणि ही वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते मनोविकास त्यांना करेलच. स्वतः मेहनती आहे, त्यांचे स्वतः एवढा मोठा मित्र परिवार आहे. ही वेबसाईट हळूहळू घराघरात गेली तरी मला आश्चर्य वाटणार नाही आणि त्यासाठी त्यांना सदिच्छा मी देतो. हॅलो, माझा आवाज येतो ना? हो, येतोय सर. हा, सगळ्यांची मास्क नसणारे चेहरे पाहून मला खूप आनंद झाला. कारण ही वेबसाईट केवळ वेबसाईट नाही तर दीपाताईंनी जोडलेल्या माणसांची एक साखळीच आहे. मी करोनाशी लढाई करून 31 मार्च ते 10 एप्रिल हॉस्पिटलमध्ये होतो, बेडवर असतानाही दीपाताईचा फोन आला. 4 दिवस ऑक्सिजनवर होतो आणि खरा ऑक्सिजन मला मिळाला तो सिम्फनी वाचून. सिम्फनी मधला जो मोझार्ट आहे याने ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार या गाण्याला संगीतबद्ध केलेलं आहे. ना आमचे आवडते शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन देखील मोझार्टचे फॅन होते, असं सिम्फनी मध्ये दीपाताई. खरं म्हणजे या सिम्फनीनं मी परत ट्यून झालो आणि दीपाताईंचं साहित्य वाचण्याचा जो ऑक्सिजन आम्हाला मिळतोय, माझ्या मुलांना मिळतोय, माझ्या विद्यार्थ्यांना मिळतोय, कल्पना चावला विज्ञान केंद्रातील ग्रंथालयातील सदस्यांना मिळतोय, याचा आनंद होतोय. दीपाताईंची पहिली भेट झाली शनिवार 9 जानेवारी 2016. त्यावेळेला अच्युत गोडबोले साहेब पण होते आणि जिनियस पुस्तकातील अनेक शास्त्रज्ञांना आम्ही वाचनाने भेटलो होतो. त्या जिनियसचे लेखक दोघही आमच्या समोर विज्ञान केंद्रात होते. 15 मिनिटच फक्त आम्ही बोलणार असं म्हणणारे अच्युत गोडबोले सर दीपाताई 2-3 तास मुलांशी कशा गप्पा मारत होते हे देखील मला समजलं जाईल. आणि त्या दिवसापासून दीपाताईंचे माझे आणि ह्या पुस्तक रूपाने शब्द रूपाने आमचे ऋणानुबंध झाले. जिनियस मला इतकं डायजेस्ट झालं की मागच्या लॉकडाऊन मध्ये म्हणजे 2020च्या लॉकडाऊन मध्ये जिनियस वाचलेलं चित्र जे होतं, उदाहरणार्थ गॅलिलिओ मी वाचलाय, अल्बर्ट आइन्स्टाईन वाचलाय, न्यूटन वाचलाय,
रिचर्ड फाइनमन वाचलाय. हे सगळे शास्त्रज्ञ माझ्या डोक्यात इतके बसले की मी माझ्या हाताने सगळ्यांची शिल्प तयार केली. चित्र नाही काढली, सिरॅमिक आणि शाडू माती वापरून मी शिल्प तयार केली. जवळजवळ 35 जिनियस तयार आहेत. आणि आजही कल्पना चावला विज्ञान केंद्रामध्ये आलात तर तुम्हाला पाहायला मिळेल. ही करण्याची प्रेरणा आम्हाला दीपाताईंच्या या साहित्यातून मिळाली. आम्ही विज्ञान वेडे आहोत. विज्ञान वेडे लोकांना आणि माझ्यासारख्या वेगळ्या वाटेवरून जाणाऱ्या लोकांना पाथ फाइंडर या पुस्तकात दीपाताईंनी केवढं मोठं स्थान दिलंय. 50 माणसांचं हे जाळ नाही पाथ फाइंडर. हे पाथ फाइंडर या वेबसाईट मध्ये असणं आणि आम्ही असणं याचा आनंद आमच्या सारख्याला काय वाटतो. खूप आनंद होतो. आज जेव्हा मी इंटरनॅशनल बुक डेपोमध्ये ते पाथ फाइंडरचे 2 भाग घेतले त्यावेळेला त्या काउंटरवर दीपाताईंची पुस्तके विराजमान झालेली पाहिली की ज्या इंटरनॅशनल बुक स्टॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यासारखी महान व्यक्तिमत्वे आणि पु ल देशपांडे देखील येऊन बसायचे. अशा त्या इंटरनॅशनल बुक डेपोमध्ये जेव्हा मी ते पाथ फाइंडर पाहिले, दीपाताईंची सर्व पुस्तकं पाहिली, त्यावेळेला मला माझ्या ताईचा खूप अभिमान वाटला. खरं म्हणजे ही वेबसाईट नाही तर या हृदयाचे त्या हृदयाला घालणारी एक मोठं नेटवर्क आहे. खरं म्हणजे निमंत्रित जर केले असते सगळ्यांनाच तर या वेबसाईट कधीच ही जी आताच्या उद्घाटनाची ही लिंक केव्हाच हाऊसफुल झाली असती. इतकी माणसं या दीपाताईंनी जोडले. वेद मध्ये आम्हाला संधी देऊन एका वेगळ्याच दुनियेत आम्हाला नेलं. मी आणि जयदीप आम्ही मित्र बनतो. जयदीप बरोबर त्याच्यामध्ये असणारा तो गोडसे, हत्ती मित्र असेल, मधमाशांचा मित्र असेल, जिराफाचा मित्र असेल, हे सगळे आम्ही वेडी माणसं एकत्र झालो. या वेडे माणसांना एकत्र करण्याचं काम दीपाताईंनी वेदच्या नेटवर्किंग मध्ये केलं. कुठल्या माणसाशी कशा पद्धतीने बोलायचं, वागायचं आणि किती मैत्री जुळवायची हे दीपाताईकडून शिकावं. मला संगीताबद्दल गाण्याबद्दल खूप आवड आहे. मी अनेक वेळा गाणी रेकॉर्ड करून त्यांना पाठवलं, अरे तू कसं गायलंस. मी त्यांना सांगितलं ही इलेक्ट्रॉनिक सिस्टीम अशी असते. हे सिम्फनीचं 2018ला कराडमध्ये आम्ही कार्यक्रम करणार होतो, पण काय अपरिहार्य कारणामुळे तो राहिला आणि त्यानंतर करोनाची ही साथ. त्या सिम्फनीसाठी मी सॅक्सोफोन, ट्रम्पेट, ड्रम सगळे सेट माझा ऑर्केस्ट्रात जमा केला होता आणि त्या सिम्फनीचं प्रकाशन या ऑर्केस्ट्रातूनच करायचा म्हणून होता. पाहूया, हा करोना झाल्यावर नक्कीच आम्ही तो कार्यक्रम करणार. आज ही वेबसाईट निर्माण करून आमच्या सर्व वाचकांना, म्हणजे ग्रंथ हे वाचकांसाठी आहेत, तर ग्रंथांची माहिती नवीन रूपानं देण्याचं काम ग्रंथालय शास्त्राच्या नियमाप्रमाणे दीपाताईंनी केलं. मला असं वाटतं की तो कॅनव्हास जो रंगांचा कॅनव्हास आहे, ते रंग अपुरे पडणारा कॅनव्हास दीपाताईंच्या शब्दामध्ये दिसून येतो. आणि त्या कॅनव्हास पुस्तकाला मी माझे जे मित्र आहेत, जे चित्रकार आहेत, ज्यांना चित्रकलेची जाण आहे, यांना कितीतरी मित्रांना ते भेट दिली. किती सुंदर पुस्तक, आम्ही विचारच करू शकत नाही. डायरेक्टर्स या पुस्तकाकडे पाहताना सत्यजित रे ते श्याम बेनकर, किती मधल्या कालावधीमध्ये त्यांच्यामध्ये असणारे छोटे मोठे महान दिग्दर्शक यांच्यावर लिहिणं. त्यानंतर संविधानावर लिहिणं. आज संविधानाची आम्ही चर्चा करतो. जागतिक व भारतीय राज्यघटनेचा आढावा या लेखिकेने घेतलेला आहे. जगभरातील दिग्गजांची आयुष्य कसे आहे हे आम्हाला ही पुस्तक वाचून कळते. भारतीय जिनियस 1, 2, 3 असे भाग आहेत. परदेशी जिनियस आहेत. या परदेशी जिनियस मध्ये मगाशी एका स्नेहींनी उल्लेख केला, रिचर्ड फायमनची गोष्ट दीपाताईंना आग्रहानं सगळीकडेच विचारले होते, तुम्ही हीच गोष्ट सांगा. आणि कराडच्या विज्ञान केंद्रामध्ये, कल्पना चावला विज्ञान केंद्रामध्ये जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा एक छोटा मुलगा उठून उभा राहिला आणि ताईला म्हणाला, ताई माझ्या पालकांना हे पुस्तक द्याल का वाचायला, म्हणजे माझ्यातला रिचर्ड फायनमन त्यांना कळेल. खरंच आज या उद्घाटनाला आपण सर्वजण उपस्थित आहोत आणि नंतर करोनाच्या या दुष्टचक्रानंतर खरं म्हणजे मला ऑक्सिजन वाचन आहे. हा ऑक्सिजन दीपाताईंच्या रूपानं मला मिळाला, त्या शब्दातून मिळालेला आहे. आणि
तोच ऑक्सिजन परत आपल्याला करोना संपल्यानंतरच्या काळामध्ये परत एकत्र येऊन आणि ही वेबसाईट खूप मोठी होऊन परत मिळावा हीच शुभेच्छा. मी पूर्णपणे विज्ञानवादी असल्यामुळे पूर्ण विज्ञानाला विश्वास ठेवून, औषधांना विश्वास ठेवून, ॲलोपॅथिक औषधांना विश्वास ठेवून या संकटातून बाहेर आलो. त्यानंतर म्युकोरमायसिस झाला, त्याच्यासारख्याही संकटातून बाहेर आलो. ही सगळी किमया या विज्ञानवादी पुस्तक वाचनातून झाली असावी आणि विज्ञानवादी विचारांची प्रेरणा या साहित्यातून मला मिळाली असावी असे मी सदैव मानतो. खरं म्हणजे दीपाताई जिनियस आहेत आणि या जिनियस आमच्यासारख्या वेड्यांना वेबसाईटमध्ये आणण्याचं काम त्यांनी केलंय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. वेबसाईटला शुभेच्छा. याच्याही पेक्षा मोठं लिखाण होऊ दे, कारण वय हे लिखाणासाठी नाही आहे. वयाची अट नाही. आज दीपाताई माझं वय जवळजवळ 60ला येऊन आम्ही पोहोचलेलो आहोत, पण वय हे चिर तरुण ठेवणार आहे. आज दुपारी 2 तास MIT साठी मी कार्यक्रम केला तरीही बसलोय. मला बेडपेक्षा ऑक्सिजन कार्यक्रमातून मिळतो, लोकांशी बोलण्यातून मिळतो आणि तेच दीपाताईंचं सूत्र आहे. ऑक्सिजन शब्दातून मिळतो, लोकांशी मैत्री करण्यातून मिळतो. धन्यवाद. थँक्यू मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद संजय सर. यानंतर मी जयदीप पाटील सरांना विनंती करतो. खूप 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 छान संध्याकाळ आहे आणि तेलंगणा ते महाराष्ट्र असा बॉर्डरवर हा कार्यक्रम मी आता अटेंड करतोय. खर तर दीपाताईंनी मला ही संधी दिली. मी खरंच खूप म्हणजे खूप लकी समजतो स्वतःला, कारण मी ज्यांना बघून बघून वयाने आणि शरीराने मोठा झालो ती सगळी माणसं आज स्क्रीनवर माझ्या सोबत आहेत. आणि दीपाताईंबद्दल मी काय बोलणार, म्हणजे खरंच सांगतो, पंथीला सूर्य करण्याची ताकद असणारी ही माता आहे. यांच्या लेखणीमुळे आणि यांच्यामुळे कितीतरी खेड्यापाड्यातली अगदी दुर्गम भागातली माणसं खूप लेखणी माणसं जोडते. ती माणसं त्या पद्धतीने एकत्र येऊन संघटित होऊन समाजासाठी करतात. एवढी मोठी शक्ती दीपाताईंच्या शब्दांमध्ये आहे. ताईंचा आणि माझा परिचय हा अच्युत गोडबोले सरांमुळे झाला. मी सरांकडे ज्या वेळेला सरांची भेट घ्यायला गेलो तर सरांनी लगेचच दीपाताईंना फोन केला आणि आमच्या एकंदरीत अगदी छोट्याशा कामाबद्दल जेव्हा दीपाताईंना सांगितलं आणि नंतर 2 दिवसांनी दीपाताईंचा फोन आला आणि त्यांनी माझ्याशी तब्बल तासभर गप्पा केल्या फोनवर आणि सगळी माहिती कामाची घेऊन त्याच्यावर इतकं सुंदर सगळं काहीतरी लिहिलं. आणि खरंच सांग दीपाताई, म्हणजे मी खूप मनापासून आभार मानतो की तुमच्या शब्दांमुळे आमचं छोटस गाव हे महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यात पोहोचलं, आमचं काम पोहोचलं. दीपाताईंची विज्ञानावरची पुस्तकांनी खरं तर मला काम करायला बळ दिलं. म्हणजे किमयागार नंतर जिनियस आणि जिनियसमुळे मला प्रचंड फायदा झाला. म्हणजे मी शपथ सांगतो दीपाताई, तुमच्या जिनियसमुळे ना मला केव्हाही भाषण करता येतं. कारण काय की सगळ्या शास्त्रज्ञांच्या गोष्टी तोंडीपाठ झाल्या आणि त्याच्यामुळे जरा फुशारकीने सांगता येतं. न्यूटन सांगता येतो, त्यानंतर आईन्स्टाईन सांगता येतात आणि ह्या माणसांबद्दल मला किती माहिती आहे अशी फुशारकी पण मिरवता येते. पण या फुशारकीच्या मागे खरं तर दीपाताईच असतात. दीपाताईंनी खूप सगळ्याच काळामध्ये, म्हणजे संजय पुजारी सर असतील, मी असेल, तर अनेक जे चढ उतार आयुष्यामध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या येतात, तर दीपाताई त्या सगळ्या चढ उतारांमध्ये अगदी आईसारख्या आमच्या पाठीशी उभ्या राहतात. या एकूण चळवळींना एक पालकत्व दीपाताईंनी दिलेलं आहे. आज पळशीकर काका सुद्धा आहेत, पाटकर सर आहेत. म्हणजे वेदमध्ये जे काही सगळे हिरे माणिक मोती सगळे सापडतात ना, तर या सगळ्या माणसांना पळशीकर काका आणि दीपाताईंनी अतिशय अगदी एका बरणीत भरून ठेवलंय असं म्हटलं तरी चालेल. खूप सुंदर या सगळ्यांना सांभाळलं जातं.
आणि सगळ्यांची कामं एकमेकांना पूरक केली जातात. मागच्याच महिन्यामध्ये दीपाताईंनी आमच्या ग्रामीण ग्रंथालयाला अगदी 2 पोती भरून पुस्तकं भेट दिली आणि अजून कितीतरी पोती भरून यायची बाकी आहेत असं त्यांनीच मला सांगितलंय. हे सांगण्याचा हेतू असा आहे की सगळ्या कामांना इतका पाठिंबा देणं, अगदी तन मन धनाने पाठिंबा देणं हे एक दुर्मिळ उदाहरण आहे. म्हणजे बुद्धिवान लोक जी असतात, म्हणजे असं म्हटलं जातं की बुद्धिमंतांचा एक ज्याला ऑरा म्हणूया आपण, त्या ऑरामध्ये खूप लोकांना सेफ नाही वाटत. मात्र दीपाताई या अशा बुद्धिवान आहेत की त्यांच्या ऑरामध्ये गेल्यानंतर अगदी आईच्या कुशीत आल्यासारखं वाटतं. आणि आपण सगळे खूप भाग्यवान आहोत की आपल्या सोबत दीपाताई आहेत. असं खूप काही मी दीपाताईंवर बोलू शकतो आणि भविष्यामध्ये तर अगदी माझ्या व्याख्यानांमधला एक विषय सुद्धा दीपाताई आणि अच्युत सर असणार आहेत. म्हणून आज कमी बोलतो तेव्हा जाईल. दीपाताई, तुमच्या वेबसाईटमुळे काय काय होणार आहे तुम्हाला सांगू का? तुमच्या वेबसाईटमुळे एक खरा एक प्रज्ञेचा जो काही प्रकाश आहे तो संगणकातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे. याच्यासाठी मी वेबसाईट डेव्हलप ज्यांनी केली त्या तुमच्या भगिनी, मी ताईंचं खूप मनापासून आभार मानतो. नक्कीच तुम्ही मागे लागून हे सगळं काम करून घेतलं असेल. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार की वेबसाईटच्या माध्यमातून आता दीपाताईंचं काम हे ग्लोबल झालेलं आहे आणि या ग्लोबल कामामध्ये आमच्यासारखी लोकल माणसं ही दीपाताईंसोबत कायम असतील. धन्यवाद. यानंतर मी धन्यवाद जयदीप सर. यानंतर मी गीता भाऊ सर यांना विनंती करतो. वाचन आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचं खूप काम आहे. फेसबुकवर दीपाताईंसोबत त्या माझ्याही फ्रेंड लिस्ट मध्ये आहेत. प्रत्यक्ष कधी भेटलो नाहीयेत पण लेखनातून एकमेकांना भेटत असतो, कॉमेंट्स मधून एकमेकांशी बोलत असतो. तर एक लेखिका दीपाताई आणि एक मैत्रीण दीपाताई अशा दोन्ही बाजूंनी गीताताईने बोलावं दीपाताई विषयी. नमस्कार. खूप दिवसांनी म्हणजे साधारण मला वाटतं 2 महिन्यांनी असं आवरून मस्त सगळे आपले काही ओळखीचे चेहरे, काही अनोळखी चेहरे असे खूप दिवसांनी बघायला मिळाले. मी सगळ्यात आधी दीपाताईंना म्हणजे यासाठी थँक्स म्हणते की या परिवारात त्यांनी मला सामावून घेतले आणि मी या परिवारातली आहे. म्हणजे हे ऐकून मला इतकं भारी वाटतंय. कारण दीपाताई आणि माझी ओळख तशी पुस्तकातली आहे. म्हणजे एक लेखिका आणि ही लेखिका आपली कधी इतकी जवळची मैत्रीण होईल की जिच्याशी आपण सगळं शेअर करू शकू. अगदी कुठलीही गोष्ट, म्हणजे कुठल्याही बाबतीतली गोष्ट मी त्यांना अगदी सहज सांगू शकते आणि त्याच्यावरचं सोल्युशन मला त्या लगेच देतात. तर असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि खूप कमी काळात, म्हणजे मला असं वाटतच नाही की 2 ते 3 वर्षात आपण इतक्या मोठ्या लेखिकेच्या इतक्या जवळ आलो आणि आपण आपली इतकी छान मैत्री झालीये. तर लेखिका म्हणून त्यांच्याबद्दल मला हे सांगावंसं वाटतं की मी फॅन आहे त्यांच्या पुस्तकांची. त्यांचं सिम्फनी आणि कॅनव्हास मी आधी वाचलं होतं त्यांची भेट व्हायच्या आधी आणि नंतर आम्ही भेटलो. खरं तर नंतर तंत्रज्ञ, जिनियस, जे सगळे जिनियसची जी पुस्तकं आहेत त्यांची, ती माझ्या स्टुडंट्स समोर त्यांची पारायण झालीत. म्हणजे मुलंच सांगतात की आता आपण परत घेऊया, मग आता आपण हे वाचूया, मग आता तंत्रज्ञ घेऊया पुन्हा. म्हणजे 3-4 महिन्यात त्यांना ती आठवण होते त्या पुस्तकांची. तर लेखिका म्हणून काय बोलू त्यांच्याबद्दल की अगदी सहज आणि सोप्या भाषेत, म्हणजे विज्ञान हा त्यांचा विषय नसताना सुद्धा वैज्ञानिकांबद्दल इतकं सहज भाषेत लिहिणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. आणि सगळ्यांनी खरं त्यांच्याबद्दल इतकं भरभरून सांगितलेलं आहे. आता मी सांगायला लागले तर माझ्या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. खरं म्हणजे त्यांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्याशी झालेला एक फोन, 15 मिनिटाचा फोन जरी असला तरी त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या असतात आणि शिकायला मिळतात. तर त्याबद्दल खरं आता बोलायला लागले तर 1 तासभर पुरायचा नाही, म्हणून मी ते आवर्त घेते. मला हे वाटतं की एक आरंभापासून म्हणजे त्यांच्या प्रवासाची जी सुरुवात आहे लेखनाची म्हणा किंवा आणखी त्यांच्या आयुष्यात ज्या काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडल्यात, तर या सगळ्या प्रवासात एक मोठा माणूस होऊनही या आपल्या सगळ्या सुरुवातीपासूनच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, सगळ्या माणसांना घेऊन पुढे जाणं
हे मला खूप महत्वाचं वाटतं. हे यातच सगळं आलं असं मला वाटतं. आणि दीपाताईंचा एक सगळ्यात मोठा गुण म्हणजे मला जे भावतं ते म्हणजे समोरच्याला मोठं करणं. म्हणजे हा त्यांचा मला खूप आवडता गुण माझा आहे. आणि त्या म्हणजे असं ते कुठल्याही गोष्टी हातचं राखून बोलत नाहीत किंवा आता वयातलं अंतर तर ते कधीच जाणवू देणार नाहीत. म्हणजे आधी मला असं वाटायचं की अरे हे आपण कसं बोलूयात, मग आता ते आपल्यापेक्षा मोठ्या आहेत, मग आपण हे कसं शेअर करूया. पण ती स्पेस त्या समोरच्या व्यक्तीला देतात. मग ती व्यक्ती किती वर्षाची असो. माझा 7-8 वर्षाचा मुलगा सुद्धा त्यांना इतक्या म्हणजे मला तो इतकं सांगत नाही सहजपणे. तेवढ्या त्या गोष्टी दीपा मावशीला तो सांगू शकतो. म्हणजे इतकं सख्य त्यांचं सुद्धा आहे. आणि ह्या वेबसाईट बद्दल मला हे म्हणायचंय की जसं एखाद्या लेखकाचं आपण पुस्तक वाचतो, मग गुगलला सर्च केलं की आपल्याला माहिती मिळते की या अमुक लेखकाची एवढी एवढी पुस्तकं आहेत. पण ना म्हणजे ह्या सगळ्या प्रवासात म्हणजे लेखक म्हणून हा जो माणूस पुढे आलेला आहे, तेव्हा सुरुवातीपासून त्याने जे लेख लिहिलेले असतात किंवा कविता आहेत, आर्टिकल्स आहेत, म्हणजे बऱ्याच बारीक-सारीक गोष्टी की ज्या आपल्याला सहज अवेलेबल होत नाही किंवा त्या माहितीही नसतात. एक वाचक म्हणून आपल्याला त्यांचं खूप वाचायचं असतं, खूप इच्छा असते. म्हणजे माझा असा अनुभव आहे की तंत्रज्ञ जेव्हा वाचलं माझ्या विद्यार्थ्यांनी, तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आणखी त्यांचं काय आणखी वाचायला? तर मग ते अवेलेबल होत नाही आपल्याला. तर वेबसाईटमुळे काय होतं की आता सगळ्या जो कंटेंट आहे तो आपल्याला एका ठिकाणी मिळणार आहे. त्यांचं चित्रपटांविषयीचे रिव्ह्यूज असतील किंवा कोणतेही आर्टिकल्स असतील तर ते सगळं एकत्र वाचता येणार आहे. तर ही खूप छान गोष्ट झाली आहे. याकरता श्वेताचं पण अभिनंदन आणि कौतुक. वेबसाईट मी बघितली. अप्रतिम झालेली आहे. सगळंच म्हणजे कलर कॉम्बिनेशन, फॉन्ट पासनं सगळे फोटोज आणि सगळंच. तर मला असं वाटतं की जसं बऱ्याच जणांनी आता सांगितलं की लेखिका आणि मैत्रीण याच्यात म्हणजे जशी ती लेखिका आहे म्हणजे बरेचदा असं होतं ना की लिहिताना माणूस फार वेगळं लिहितो आणि प्रत्यक्षात तो फार वेगळा असतो. तसं दीपाताईंचं नाहीये. म्हणजे त्या ज्या आहेत, त्या जे विचार करतात आणि जशा रिअल आहेत ना, तसंच त्यांचं लिखाणही आहे. म्हणजे आणि मी भाग्यवान समजते की मी त्यांची मैत्रीण म्हणजे त्या मला मैत्रीण समजतात किंवा आपण त्यांची मैत्रीण झालो. ते भारी वाटतं मला खूप. आणि अजूनही म्हणजे एक वाचक म्हणून मी दीपाताईंना शुभेच्छा देते की अजूनही तुमच्या निरनिराळ्या विषयांवरची पुस्तकं येवोत. आम्ही वाट पाहत आहोत आणि पुढच्या वाटचालींसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि ह्या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांना बघायला मिळालंय आज आणि छान वाटलंय की मस्त संध्याकाळ झाली आजची. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद गीताताई. संध्याकाळचा उल्लेख केलात म्हणून पटकन आता मी इन्स्टॉलमेंट आणखीन एक कंप्लीट करतो, आणखीन एक EMI भरतो. दीपाताईने आधीच म्हटलं होतं तसं ते की भेट तुझी झाल्यावर माझी सजते सायंकाळ, की तशी दीपाताईच्या वेबसाईटची भेट झाल्यानंतर प्रत्येक वाचकाची सायंकाळ ही सजणारच आहे आणि मनात कल्पून ठेवतो तशी खुलते सायंकाळ. आणि ही आता वेबसाईट झाल्यामुळे अमुक एका पुस्तकासाठी वेगळा वेळ असा काढावा लागणार नाही. कधी वाटेल तेव्हा आपल्याला ती वेबसाईटवर जाऊन दीपाताईचं लेखन वाचता येणार आहे. त्याच्यासाठी की रोजच होते भेट आपली, रोजच होते सांज, रोजच आयुष्याला सजवत हसते सायंकाळ. आणि अशी हसती सायंकाळ आणि हसरा काळ दीपाताईची वेबसाईट प्रत्येकाला देणार आहे. यानंतर मी अरुंधती खाडीलकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. अरुंधती खाडीलकर या सायकोलॉजिस्ट आहेत, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्यांनी दीपाताईच्या लेखनाकडे पाहिलं असणारच आहे. नमस्कार. आता जसं तुम्ही म्हणालात की मानसशास्त्रज्ञ म्हणून मी तिच्याकडे बघते. दीपाची आणि माझी नुकती ओळख झाली, मागच्या कोविडच्या लॉकडाऊन मध्ये ओळख झाली. पण मला नाही वाटत नुकतीच झाली. आम्ही वर्षानुवर्ष आम्ही मैत्री आहोत, असं आमचं आता नातं बनलंय. पहिली गोष्ट अशी की माझा व्यवसाय हा मानसशास्त्रज्ञ असल्यामुळं मला माणसं वाचायची जास्त आवड आहे, पुस्तकं वाचण्याची कमी आहे. आणि हे दीपालाही चांगलं माहितीये की ती अजिबात पुस्तकं वाचत नाही. आणि आता मला ना ऑडबन आउट वाटतंय की सगळे पुस्तकाशी रिलेटेड आणि असे सगळे दिग्गज लोक आहेत आणि मी एकटी अशी आहे की माझा पुस्तकाशी फारसा काहीच संबंध नाही. परंतु मी एक मानसशास्त्र म्हणून माणसं वाचण्याकडे जो माझा कल आहे आणि त्याप्रमाणे दीपाचं जे पुस्तक मला वाचायचं होतं त्यातली 1000 पानी पुस्तक असावं आणि त्यातली 500 पानं माझी आत्ताच वाचून झाली आणि आता उरलेली अजूनही आता मला वाचायची. तर पहिली गोष्ट म्हणजे श्वेताचं अभिनंदन
की फार सुरेख आता सुरुवातीला तुम्ही जी काही थोडस त्यातली झलक दाखवली वेबसाईटची अप्रतिम झालीये. जनरली आपण वेबसाईट बघतो, परंतु ही वेबसाईट ही म्हणजे आपल्याला रमवून ठेवणारी आहे आणि ही अशीच होणार आहे. आपण त्यात रमून जाणार आहोत या वेबसाईटमध्ये. अजून एक आता गोष्ट अशी सांगते की वाचनाची आवड मला नाहीये, परंतु दीपा जे काही लिहिते ना ते मी फेसबुकवर वाचते. तर त्यामध्ये मध्यंतरी तिने एका कुठल्या तरी चित्रपटाविषयी एक विश्लेषण लिहिलं होतं. त्यावर मी तिला अशी प्रतिक्रिया दिली होती की हे वाचून न वाचणारा मनुष्य सुद्धा वाचायला लागेल. एक म्हणतो ना आपण मनामध्ये एक ठिणगी निर्माण करणं. तर तशी ती एक दीपाच्या लेखनातनं ठिणगी निर्माण झालीये माझ्या मनात की नाही आता आपल्याला वाचायचंय. आणि आता जसा काही भविष्यात वेळ मिळेल अजूनही तेव्हा मी नक्कीच वाचनाला सुरुवात करणार आणि याचं प्रेरणास्थान दीपा आहे. अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की तिच्यातली संवेदनशीलता आणि अतिशय डाऊन टू अर्थ की जसं मी आता म्हटलं की मी काही दिग्गज नाही, मी अत्यंत सर्वसामान्य व्यक्ती आहे, परंतु तरी सुद्धा दीपाचं आणि माझं नातं हे वेगळं आहे. एक काळजी करणं किंवा पोचलीस का, जेवलीस का हे विचारणं आणि असं मनुष्य आपल्या आयुष्यात असावं किंवा असणं हे फार मोठं भाग्य आहे. आणि अशी मैत्रीण मला मिळाली त्यामुळं मी दीपाशी रिलेटेड झाले. आणि अजून एक म्हणजे मागच्या लॉकडाऊन मध्ये दीपाने एक छान स्तुत्य उपक्रम केला होता की तिने स्वतः काही युट्यूबवर वाचलेलं आणि आवडलेलं तिला आवडलेलं असं तिने एक कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही इतके रमून जायचो की त्यामुळे माझ्या आणि दीपाचं एक नवीन नातं निर्माण झालं की रोज संध्याकाळ झालं की दीपाचा आजचा व्हिडिओ बघायचा आणि शांत झोपायचं. त्यातनं नवनवीन पुस्तकं आम्हाला कळली आणि वाचनाची म्हणजे आवड आपल्याला असायला हवं हेही एक वाटू लागलं. मला माहितीये की हा शेवट आहे आणि मला फार लवकरात लवकर हे सगळं गुंडाळायचंय, पण पुन्हा एकदा मी असं सांगते की मी दीपाची एक मैत्रीण होण्यापाठीमागचं कारण म्हणजे ती अतिशय संवेदनशील आहे, प्रेमळ आहे स्वभावानं आणि त्यामुळे आमच्या दोघींची घट्ट मैत्री आहे. आणि दुसरी गोष्ट श्वेता, तुमचं अभिनंदन की तुम्ही फार उत्तम प्रकारे ही वेबसाईट बनवलेली आहे. आणि दीपा तुला या वेबसाईट बद्दल शुभेच्छा, तुझ्या लेखन प्रवासाला शुभेच्छा. आणि कितीही आपण बोललो तरी आपलं बोलणं हे असं अपुरंच असतं. ही भावना कायम राहावं, आपल्या दोघींच्यातली ही मैत्री अशीच छान डेव्हलप हो आणि आपलं नातं अखंड राहो ही इच्छा. पुन्हा एकदा तुला शुभेच्छा. आणि मृगांकनी पण तुला निरोप दिलाय की तुझ्या या वेबसाईटसाठी, त्याच्याकडूनही तुला शुभेच्छा. मी माझं मनोगत इथे व्यक्त करते. मला संधी दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद अरुंधतीताई. यानंतर प्रदीप कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नाट्य अभिनेते म्हणून सर्वांना प्रदीप कुलकर्णी परिचित आहेतच. माझ्या बोलण्यातले मुद्दे बरेचसे पळशीकर आणि धनंजय सरांनी बोललेले आहेत, त्यामुळे मी त्याचं रिपिटेशन करत नाही. परंतु दीपाची माझी ओळख खऱ्या अर्थानं झाली तिची पुस्तकं वाचल्यानंतरच. कारण मी काही पुस्तकं वाचलेली होती, त्याच्यानंतर धनंजय सोबत मी एकदा दीपाच्या घरी गेलो होतो आणि वेदच्या कार्यकर्त्या म्हणून वेदच्या कार्यक्रमातच त्यांची ओळख झाली माझी. आणि वेदच्या कार्यक्रमाबरोबरच मराठवाड्याशी असलेला त्यांचा संबंध, जिथे माझं नेटिव्ह प्लेस आहे. आणि अनेक वेळा मी लातूर वेदला एकत्र देखील गेलेलो आहोत. पुणे वेदला तर कायम भेटतो, पण त्याहीपेक्षा जास्त आम्हाला वेद कट्टा चालवताना दीपाची खूप मदत झाली. कारण दीपानी पुणे वेदचा जो म्हणजे सगळे जे वेद केंद्र आहेत त्याच्यापैकी दर महिन्याला एक कार्यक्रम छोटासा घ्यावा अशी कल्पना डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी मांडली होती आणि त्यानुसार वेद कट्ट्याची सुरुवात ही पुणे वेदनी केली. मी मराठवाड्याचा जरी असलो तर राहायला पुण्यात असल्यामुळे पुणे वेदशी आणि पुणे वेद कट्टाशी माझं फार घट्ट नातं आहे. त्यामुळे तिथे जे कार्यक्रम झाले आम्ही त्याच्यामध्ये दीपाचा सहभाग जेव्हा सुरू झाला त्यानंतर त्या कार्यक्रमांची एक ज्याला म्हणू आपण एक डेप्थ वाढली खूप. कारण चांगले लेखक आपल्याकडे लक्ष्मीकांत देशमुख सरांसारखे व्यक्ती आले, किरण केंद्रेसारखे व्यक्ती आले किंवा वेगवेगळ्या विषयांवरती त्या ठिकाणी गप्पा होऊ शकल्या. चैतन्याला देखील आपण आमंत्रित केलं होतं. आणि या दरम्यान दीपाची जी ओळख झाली वेदच्या निमित्ताने असेल किंवा वेद कट्टाच्या निमित्ताने असेल
तेव्हा सतत जाणवत राहिलं की अतिशय धनंजय जसं म्हणला तर अशी एक्स्ट्रावर्ट अशी ही व्यक्ती आहे आणि वेगवेगळ्या गोष्टींवरती मतं व्यक्त करणं. आमच्या वेद कार्यकर्त्यांचं 10-11 सेंटर्स मधल्या वेद कार्यकर्त्यांचं एक संमेलन देखील होत असतं. त्या संमेलनामध्ये देखील वेद संमेलनामध्ये दीपा एकदा वक्ती म्हणून म्हणजे परिसंवादामध्ये वक्ता म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून सुद्धा तिचा सहभाग आम्हाला पाहायला मिळाला होता. अनेक गुण जसे आता संगीताबद्दल वगैरे मी जशी ओळख झाली त्यानंतर सिम्फनीच्या प्रकाशनाच्या वेळेस तिने मला आवर्जून बोलवलं होतं. तिचा संपर्क अजिबात तुटत नाही, ती कायम संपर्कात ठेवते आणि त्याविषयी विचार आपण करत असतो. ती गोष्ट आपल्या समोर आपोआप दीपामुळे येते. मध्यंतरी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मी माझ्या एका मित्राला सांगितलं होतं की अरे तू अकॉर्डियन वाजवतोस तर अकॉर्डियनचे व्हिडिओ करून पाठव आणि मी पाठवतो, सगळ्या माझ्या ग्रुपमध्ये पाठवत जाईल. त्याप्रमाणे माझ्या ग्रुपमध्ये ज्या ज्या ठिकाणी ते सगळे पोहोचले त्यापैकी दीपा एक होती. दीपा इमिडिएटली त्याच्यावरती रिॲक्ट करायची. बरेचसे लोक रिॲक्ट करत नसत. दीपा स्वतःच्या आवाजामध्ये ते गाणं रेकॉर्ड करून मला पाठवायची. तो गाण्यामधला आणि त्यातल्या शब्दांमध्ये रमणं वगैरे हा जो प्रकार आहे ना, ती क्वालिटी मला खूप जवळची आणि खूप छान वाटते. आता दीपा सहभाग जेव्हा घेते एखाद्या कार्यामध्ये तेव्हा ती वाहून कशी घेते हा आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. त्याची जिनियस ही जी सिरीज आहे ती तर मी अनेक विद्यार्थ्यांना, माझ्या नात्यातल्या विद्यार्थ्यांना दिलेली देखील आहे. कारण ते खूप छान साधन आहे की जे आपण विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करू शकतो. असं खूप सोप्या भाषेमध्ये खूप छान पद्धतीने ते लिहिलेलं आहे. आता ही जी वेबसाईट निर्माण झाली त्यामुळे एक खूप मोठं दालन आमच्यासारख्या लोकांनी रेकमेंड करण्यासाठी खूप छान सुरू झालेलं आहे. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, बऱ्याचशा मित्रांना सुचवता येईल की ही वेबसाईट तुम्ही व्हिजिट करा आणि या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही दीपाचं साहित्य पहा, वाचा आणि त्यानिमित्ताने पुस्तक वाचन वगैरे याची एक चांगली चळवळ आपल्याला हे करता येईल. मी या वेबसाईटला शुभेच्छा देतो आणि एक मित्र म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून कायम या वाचनाच्या चळवळीमध्ये जिथे कुठे सहभागाची आवश्यकता आहे तिथे मी हजर आहे. या निमित्ताने धनंजयच्या मार्फत माझी दीपाची ओळख झालेली होती आणि ती मैत्रीण कधी झाली कळलंही नाही. अनेक वेळा तिच्याशी बोलणं झालं, अनेक विषयावर बोलणं झालेलं आहे. या संबंधी आता माझी प्रतिक्रिया संपवताना तिला शुभेच्छा देत असताना मी 1-2 ओळी म्हणेन. तेरी जहानत का हमने देखा, तेरी जहानत का हमने देखा, सरमाया बहुत कुछ है. तेरी जहानत का हमने देखा, सरमाया बहुत कुछ है. तेरी दोस्ती से हमने पाया बहुत कुछ है. थँक्यू व्हेरी मच. काय झालं, मला मध्ये लगेच जावं लागलं कारण शूट लागला, एक शॉट होता म्हणून मग मी जाऊन परत आलो. मध्यंतरी काय झालं मला माहित नाही. फक्त मी एवढंच सांगू शकतो की बाबा दीपाची माझी जी, आता हे सगळ्या जगाला माहित झालं की आम्ही 11वी पासूनचे मित्रमैत्रीण आहोत म्हणून. वेगळं परत ते सांगायची गरज नाही. पण दीपा एक वादळ आहे, वादळ. आता येऊन गेलं म्हणून मला माहिती आहे वादळ काय असतं ते. दीपाला जे काय करायचं ती सरसावून सगळं काही करत असते, ती थांबत नाही. मला वाटतं की ती लेखिका कशी झाली हे मला आश्चर्य एवढं आहे की ती नाटक चांगले केलं असतं तिने, असं मला कायम वाटतं. आमच्यापेक्षा खूप चांगलं नाटक करत होती ती. पण ती इकडे तिचा फोकस झाला आणि इकडे ती मोठी झाली. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ती जिथे कुठे जाईल तिथे ती एकदम टॉपला जाते. आणि ती आता आमचं परवा पण डिस्कशन झालं की मी म्हटलं काही दिवसांनी तू वेबसाईट तयार करशील बरं दीपा, तू पाहून. तर ती म्हटली मी हो शिकणार आहे म्हणे मी. तिची शिकायची खूप तयारी आहे आणि ती शिकू शकते, ती करू शकते. यात काहीही म्हणजे हावरटपणा किती करावा, आता हा इतका हावरटपणा तिच्यात आहे की जे शिकायचं, जे लाईफ मध्ये करायचं ते सगळं करत बसते. आणि एवढं सगळं करून पॉझिटिव्हिटी तिच्या अंगात आहे. कारण मी फार जुना तिचा मित्र आहे. तिच्या सुखदुःखात फार अगदी जेव्हापासून नाही ते प्रसंग, नको ते अडचणी, त्या सगळ्या आम्ही पाहिलेल्या आहेत. मला माहिती आहे ती कुठल्या परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचली. त्याच्यामुळे मला खूप तिच्याबद्दल प्रचंड अभिमान आहे.
आणि दीपा तुझी ही वेबसाईट अशी इतकी सुंदर तर झालेलीच असणार आहे, मी आता पाहीन. पण तुला खूप खूप शुभेच्छा, आणि तू अजून तुझे जे काय विषय राहिलेले असतील ते सगळे तू आत्मसात करावेत एवढंच मी सांगेन. थँक्यू सगळ्यांना, थँक्यू. तर पूर्वी या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा आणि आपलं मनोगत व्यक्त करण्याची मी विनंती करतो सकाळचे माजी संपादक आणि अर्थपूर्णाचे संस्थापक तथा संपादक असलेल्या यमाजी मालकर यांना, की त्यांनी आजच्या या एकूण कार्यक्रमाचा आढावा घ्यावा आणि आपलं मनोगतही व्यक्त करावं. हा, नमस्कार सगळ्यांना. आवाज येतोय? हो, येतोय सर. हा, तर आढावा काही मी घेणार नाही, कारण संध्याकाळ जरा जास्तच लांबलेली आहे ते लक्षात घेता. पण इतर जसे दीपाविषयी बोलले तसं थोडा वेळ बोलणार आहे. एक तर आभार मानायचे तर करोनाचे मानले पाहिजेत, कारण करोना प्रत्येक दिवसाचं, येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं जर स्वागत करायचं झालं असं आपण मानलं तर करोनाचे आभार त्या अर्थाने मानले पाहिजे, कारण त्यामुळे हे जुळून आलं. आणि दीपाच्या वेबसाईटच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी अशा पद्धतीने का होईना पण अतिशय चांगल्या पद्धतीने भेटतो आहोत. दीपाची गुणवैशिष्ट्य सांगताना जे सगळ्यांनी सांगितलं, तर मी विचार करत होतो की आता कुठलं गुणवैशिष्ट्य राहिलेलं आहे. पण धनंजयने ते शोधून काढलं आणि तो असं म्हणाला की वादळी व्यक्तिमत्व आणि हावरट व्यक्तिमत्व. तर ते अगदी खरं आहे. वादळी व्यक्तिमत्व काय आहे हे तुमच्या सगळ्यांच्या निवेदनामध्ये, मनोगतामध्ये येऊन गेलेलं आहे. आणि हावरटपणा हा चांगल्या अर्थाने दीपाच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळतो, तो म्हणजे सतत कुतूहल. आणि तेही धनंजयने सांगितलं की ती आता वेबसाईट कशी करता येईल याचा अभ्यास उद्यापासून कदाचित सुरू करेल. मला असं वाटतं की दीपाने या तिच्या आयुष्यामध्ये नवीन सगळ्या गोष्टींच्या कुतूहला पोटी इतक्या गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत की त्या सगळ्या गुणवैशिष्ट्यांचा हेवा वाटावा इतकं चांगलं तिने स्वतःला विकसित केलं आणि त्याचा आपल्या सगळ्यांना अतिशय आनंद आहे. दीपाचे हे सगळी गुणवैशिष्ट्य तिच्या पुस्तकाच्या माध्यमातून, तिच्या लेखनाच्या माध्यमातून तिचे सगळे गुण ज्या त्याच्या लेखनात उतरलेले आहेत ते या निमित्ताने सगळ्या जगासाठी खुले झाले याचा एक आनंद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा नवीन असतो असं जर आपण आपल्या आयुष्यामध्ये मानत असू तर ही जी वेळ आज आलेली आहे या प्रकारे भेटण्याची तो सुद्धा एक आनंदाचा भाग आहे, समाधानाचा भाग आहे, असंच आपण मानलं पाहिजे. तिला तिच्या वेबसाईटला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर पुन्हा प्रणोतीताईंकडे, आणि प्रणोतीताईंकडे येण्यापूर्वी श्वेताताईंचे पुन्हा एकदा अभिनंदन की एक नवीन वेबसाईट त्यांनी आज आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. दीपाताईचेही अभिनंदन. प्रणोतीताई. येस, माझा आवाज येतो ना? हो, येतोय. येस, टेक्निकल बाजू तुम्हीच सांभाळताय त्यामुळे तुमचा आवाज येतोच आहे. नक्कीच. थँक्यू सो मच. अपूर्व आला आता. अपूर्व. हा, अपूर्व तुझा आवाज तरी ऐकू दे. ओके. आता येतोय ऐकायला? हो, येतोय. ओके ओके. नाही, मी फार काही बोलणार नाहीये, ऑलरेडी खूप वेळ झालेला आहे. फक्त एक गोष्ट खूप चांगली वाटली मला की आईचं मोस्टली जे मी बघतो काम, राईट, तर मोस्टली बिहाइंड द सीन्स तिला काम करायला खूप आवडतं, किंवा पडद्यामागे, म्हणजे कधी तिला असं कुठलं काम करताना त्याचं क्रेडिट मिळावं, किंवा त्याच्यापेक्षा तिचा नेहमी फोकस याच्यावरती असायचा की ते काम लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांना त्याचा फायदा होणं, हे तिचा तो फोकस असायचा. आणि तर ते मला एक नेहमी वाटत राहायचं की हे तिने जे काही आजपर्यंत लिहिलंय किंवा जे काही काम केलंय ते रिकॉग्नाइज कसं होईल, किंवा याला एक चांगला ट्रिब्यूट काय असू शकतो. आणि खरं तर हा आजचा जो इव्हेंट होता, तर हा काही त्याचा म्हणजे वेबसाईटचं लॉन्चिंग हा एवढाच एक उद्देश होता, पण त्या निमित्ताने तिच्या आयुष्यातले जे जवळचे सगळे लोक आहेत ते सगळे एकत्रितरित्या सगळ्यांना बघणं,
त्यांचं इंटरॅक्शन एकत्रितरित्या बघायला मिळणं हा एक आय थिंक हा एक खूपच मेमोरेबल इव्हेंट आहे आणि त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप धन्यवाद. सो थँक्यू. प्रणोदी ते तुम्हीच बोलणार आहात आता. हॅलो. हो. मगाशी मी जसं म्हणाले तसं प्रत्येकाला भरभरून अजूनही बोलायचं आहे आणि ह्या गप्पा संपून आहेत असंच प्रत्येकाला वाटतंय. पण आता आपण थांबूया. दीपाताईंचा पूर्ण प्रवास ऐकत असताना खरोखरच एका वादळी व्यक्तिमत्वाचा प्रवास पुन्हा एकदा अनुभवते असं मला वाटतंय. आणि मीही हा प्रवास माझ्या प्लॅटफॉर्मवरती आणला होता आणि त्यातून त्यांचा आत्मनिर्भरता आणि त्यांचं हे सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे हे निश्चितपणे पुन्हा एकदा मला नमूद करावं असं वाटतं. आजच्या या दीपा देशमुख मॅडमांच्या वेबसाईटसाठी आवर्जून उपस्थित असलेले नंदकुमार मंडलिक सर, वेबसाईटच्या निर्मितीमध्ये ज्यांचा महत्वपूर्ण सहभाग आहे असा श्वेताताई, त्याचबरोबर अभिषेक सर ना, श्वेताताई त्यांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आज दीपाताईंविषयी बोलण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आशाताई, डॉक्टर संजय पुजारी सर, डॉक्टर सुवर्ण संध्या धुमाळ मॅडम, त्याचबरोबर नयन कुलकर्णी ताई, दीपक पळशीकर सर, धनंजय कुलकर्णी सर, अरविंद पाटकर सर, मुक्ता मनोहर मॅम, धनंजय सर देशपांडे सर, जयदीप पाटील सर, गीता भावसार मॅडम आणि अरुंधती खाडीलकर मॅडम, त्याचबरोबर प्रदीप कुलकर्णी सर आणि यमाजी मालकर सर, त्याचबरोबर धनंजय सर देशपांडे सर, यांच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. अपूर्व आणि अजिंक्य देशपांडे यांचं नाव मगाशी मी घेता राहिले, या दोघांचेही मनपूर्वक आभार मानते. खरं तर मी या परिवारात नवीन आहे, तरीही मला तुम्ही सगळ्यांनी सामावून घेतलं आणि मला आभार मानायची संधी दिली, त्याबद्दल दीपा मॅम मी तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. आणि या वेबसाईटला, खरं तर ही वेबसाईट म्हणजे नवीन पिढीच्या हातात दिलेलं वाचनासाठीचं एक महत्वपूर्ण टूल आहे, इथे मला नमूद करावं वाटतं. आणि जे कोणी म्हणजे टीनेजर्स मध्ये असतील किंवा युवा पिढीमध्ये असतील त्यांनी आवर्जून ही वेबसाईट बघावी आणि एका अनुभव संपन्न व्यक्तिमत्वाचा प्रवास बघावा अशी मी इथं पुन्हा एकदा विनंती करते आणि थांबते. थँक्यू सो मच.